सोनार सर, आता एक आपण पाहतो थोडा बदल दिसतो की तरुण पिढी, जिला आपण जेनझी म्हणतो, ही पिढी मोठ्या प्रमाणात कवितेकडे वळती आहे, छान लिहितायत, छान कार्यक्रम करतायत किंवा आवर्जून कविता वाचतायत सुद्धा. हा बदल आश्वासक आहे. तुम्हाला काय वाटतं, नेमका हा बदल कशामुळे झाला असेल आणि हा बदल पुढे कसा घडत जाणार? आता जगदीश, जसं तू म्हणालास की जशी पिढी बदलते तशी कविता बदलते, आणि आता बदलत्या काळानुसार बदलती तंत्र आहेत. माध्यम आपल्याकडे बरीचशी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. पूर्वीचा जो काळ होता कवितेचा, आता त्यावेळेला तुम्हाला कविता सादर करण्याशिवाय पर्याय नव्हता. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन ती कविता सादर करायचा, म्हणायचा. आता तुम्ही घरी बसूनही कविता म्हणता, पण ती लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर. ही माध्यम तुमच्या हातामध्ये उपलब्ध झालेली आहेत, आणि आत्ताच्या पिढीच्या हातामध्ये ही माध्यमं उपलब्ध असल्यामुळे त्यांना ती कविता पोहोचवणं शक्य होतं. दुसरं मला असं वाटतं, जेनझीचा तू उल्लेख केला की आत्ताच्या काळातल्या ही सगळी जी मुलं आहेत लिहिणारी, ती त्यांच्या त्यांच्या अनुभवांवरती लिहितात, हे बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी कविता त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे चाललेली आहे. पण जेव्हा आपण पुढे जात असतो, मार्गक्रमण करत असतो, पुढे पुढे जात असतो, तेव्हा कधीतरी मागे वळून पण पाहायला पाहिजे. म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने काय लिहून ठेवलेलं आहे त्याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. बरोबर. कारण त्यांनी ते लिहून ठेवलं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे ते एक जे ऋण असतं आपल्या आधीच्या पिढीचं, आता समजा आता सतीश दादा आपल्या सोबत आहेत, ते माझ्या आधीच्या पिढीतले कवी आहेत, तर त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे मला माहिती पाहिजे ना. तर मग मी एक पाऊल पुढे टाकू शकतो, आहे की नाही. तर अशा स्वरूपाचं खरं म्हणजे लेखन अपेक्षित आहे, आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की नवीन पिढी व्यक्त होते. व्यक्त होणं महत्वाचं आहे. नाहीतर कसं व्हायचं पूर्वी, म्हणजे मला आठवतं आम्ही कॉलेजला असताना आम्ही मुलं बोलायचो, पण मुलींशी बोलायचं म्हणलं की भीती वाटायची, व्यक्तच होता येत नव्हतं अजिबात. असा तो काळ होता. पण आता तसं राहिलं नाही, बेधडक सगळे बोलतात. हा बदल आहे, हा पिढीतला बदल आहे. असो, त्यामुळे एक आता निघालाचा विषय. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, आता सगळीकडे लाईट्स आलेले आहेत, दिवे आलेले आहेत, आहे की नाही. आता दिवे सगळेच लावतात वेगवेगळ्या पद्धतीने. पण ज्या वेळेला MSCB घराघरात पण पोहोचलेली नव्हती, तेव्हा घरात कंदील असायचा, चिमणी असायची. आता ते आताच्या पिढीतल्या जेनझीच्या लोकांना कळणारही नाही. कंदील काय असतो, चिमणी काय असते, वात काय असते, पणती काय असते, सादर करा, त्यांना कळू द्या. तर ही गंमत आहे. आणि आपलं सरकार म्हणा किंवा MSCB सारखं जे घरोघर वीज पोहोचवणारी यंत्रणा आपली जी आहे, की बराच लोड शेडिंग असतं ना. तर लोड शेडिंगची ही कविता, तशी म्हटलं तर खूप जुनी कविता आहे माझी, पण आता या निमित्ताने म्हणून म्हणतो. नक्की ना. जशी आठवेल तशी म्हणतो. हो, चालेल. की भार नियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला. भार नियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. भार नियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. ही सुरुवात खरं म्हणजे त्या कवितेची होती. मी जरा थोडा आधार घेतोच त्याचा, की गंमत पहा त्या कवितेची. जुनी कविता आहे ना, आणि लोड शेडिंगच्या ह्याच्यामुळे की त्याच्यामध्ये कंदील आहे, त्याच्यामध्ये चिमणी आहे, त्याच्यामध्ये वात आहे. भार निमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, हो रे भाऊ तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, त्यासाठी आपला जीव किती किती जळायचा. तितक्या चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाश. आता ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा दिलीप वळसे पाटील हे आपले ऊर्जा मंत्री होते. तर तो संदर्भ त्याच्यामध्ये आहे की तितक्या चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाशली आणि मिणमिणत म्हणाली, प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता. आता होताच म्हणायला. प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता, 24 तास वीज द्यायचा त्याचा म्हणे वादा होता.
उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे, राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे. लोड शेडिंगचा धोका त्यांना बरा कळला होता, लोड शेडिंगचा धोका त्यांना बरा कळला होता. विजेसाठी त्यांचा शब्द शब्द जळला होता, वा विजेसाठी त्यांचा शब्द शब्द जळला होता. म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा, म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. वा